हॅलो मित्रो, आज आपण बघणार आहोत की नी पेन साठी कोणते इन्व्हेस्टिगेशन केले पाहिजे. सगळ्यात पहिले नी पेन साठी ऍज अ रेडिओलॉजिस्ट मी सजेस्ट करेल की तुम्ही जवळच्या कोणत्याही एक्सपिरियन्स रेडिओलॉजिस्ट व नियर बाय डायग्नोस्टिक सेंटरला जाऊन नीचा एक्सरे काढू शकतात. नी एक्सरे हा वेट बेअरिंग एक्सरे असतो. यामध्ये तुमच्या नीला काही फ्रॅक्चर आहे का किंवा तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास आहे का, सांधेवातचा त्रास आहे का, तो नी एक्सरेवर दिसू शकतो. दुसरं, MRI तुम्ही करू शकतात. MRI मध्ये टेंडॉन, कार्टिलेज किंवा लिगामेंटचा काही इश्यू असेल, तुम्ही पडले असणार किंवा काही ट्रॉमा झाला असेल तर ते MRI नीवर तुम्हाला कळू शकतो. तिसरं, जर काही फ्रॅक्चर्स हे एक्सरेवर दिसले नाही तर ते सिटी स्कॅनवर दिसू शकतात, तर नी सिटी स्कॅन तुम्ही करू शकता. चौथं, सोनोग्राफीसाठी नी साठी ही सोनोग्राफी आपण करू शकतो. त्यामध्ये नी मध्ये पाणी आहे का, नी मध्ये सिस्ट आहे का हे आपण चेक करू शकतो. पाचवं, ब्लड टेस्ट मध्ये आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या टेस्ट आहेत, CBC, ESR, CRP आणि ANA ब्लड टेस्ट वगैरे तुम्ही नी आर्थरायटिस किंवा नी संधिवाताच्या रोगामध्ये तुम्ही करू शकता. पाचवं, आर्थ्रोस्कोपी हे सर्टिफाईड ऑर्थोपेडिशियन कडून तुम्ही करू शकता. ह्या टेस्ट जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे तर तुम्ही करून घेणं हे आवश्यक आहे आणि नंतर होणारे कॉम्प्लिकेशन टाळणं गरजेचं आहे. थँक्यू.